हॅलो फ्रेंड्स, स्टिच स्टोरीज बाय दिशामध्ये तुमचं खूप स्वागत करते। आज आपण पिको बघणार आहोत उषा जनॉमच्या स्टिच मॅजिक मशीनवरती। ह्या अशा प्रकारे आपण पिको केलेली आहे, याच्यावरती खूप सुंदर दिसते। तर आपण सुरुवात करूया। इथे आपला जो हा प्रेशर फूट आहे तो नॉर्मल प्रेशर फूट आहे, तर आपण त्याला पहिले काढून घेऊया। तर इथे एक सिंपल क्लिक करायचं, ते खाली वर केलं की ते प्रेशर फूट निघून जातं। खूप सोपं आहे। तर आता हे आपण इथून काढून घेऊयात आणि आपला पिकोसाठीचा जो प्रेशर फूट आहे तो आपण इथे लावणार आहोत। तेही लावणं खूप सोपं आहे। तर आता इथे मी बरोबर एका जागेवरती लावून घेणार आहे। बरोबर तिथे त्या सेंटर पॉइंटला लावून घ्यायचं आणि खाली टक करायचं, ते लागून जातं ऑटोमॅटिक। आता इथे मी धागा ऑलरेडी लावून घेतलेला आहे। आपण याची सेटिंग सुद्धा करून घेऊयात। तर आता हे आहे पॅटर्न सिलेक्टर डायल। तर इथे ए वरती सिलेक्ट केलेलं होतं, तर आपण आता सी वरती सिलेक्ट करणार आहोत, कारण सी वरती झिगझॅग शिलाई येते आपली। आणि इथे आपण विड्थ सुद्धा कमी जास्त करू शकतो। तर आपण इथे 2 वरती ठेवलेली आहे विड्थ, आणि लेंथ आपली 4 ते 5च्या मध्ये ठेवतोय आपण। तर हे आपण करून घेतलेले आहे सेटिंग। हे आहे 2 वरती, हे आहे 4 आणि 5च्या मध्ये, आणि सी वरती झिगझॅग आहे त्याच्या। आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। इथे मी साडीच घेतलेली आहे बिडिंग करण्यासाठी, पिको करण्यासाठी। तर आता इथे आपण एकदम अर्धा इंचाच्या पण आतमधले कपडा, एवढाच कमी कपडा घेऊन आपण फोल्ड करून घेणार आहोत। राऊंड असा फोल्ड करूयात, आणि याच्या आतमध्ये इथे एक पॉइंट असा होल सारखा दिलेला आहे, तर त्याच्या आतमध्ये हे कपडा आपण टाकून घ्यायचा आहे पहिले तर, आणि मग आपण स्टिच करायला सुरुवात करायची, ज्याच्यामुळे ते बरोबर असं सर्कल होऊन बिडिंग होते। अशा प्रकारे थोडं थोडं फोल्ड करून हे असं आपण स्टिच करत घेतलेलं आहे। हे असं एकदम बारीक अशी बिडिंग होती आहे याच्यात, खूप सुंदर दिसतंय। फिनिशिंग सुद्धा खूप चांगली आहे शिलाईची। तुम्ही सुद्धा नक्की ही मशीन घ्या आणि याच्यावरती नक्की प्रयत्न करा, हे करण्याचा खूप सुंदर येतंय। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आवडल्यास, आणि कमेंटसुद्धा नक्की करा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। हे असं आता आपण करत चाललेलो आहोत। मी पूर्ण साडी बिडिंग करून घेतलेली आहे याच्याने, आणि हे खूप सुंदर अशी फिनिशिंग दिसतीये, बघू शकता तुम्ही। शिलाई सुद्धा खूप छान आलेली आहे। तर आता बघा,
हे कंप्लीट झालेली आहे माझी साडी बिडिंग करून. खूप असा सुंदर लुक येतो आहे आणि तिची शिलाईसुद्धा खूप छान आहे. म्हणजे कुठेही कमी जास्त छोटं मोठं असं झालेलं नाही आहे. खूप छान अशी शिलाई आलेली आहे त्याच्यावरती, बघू शकता. आणि ही पुढची बाजूसुद्धा खूप सुंदर दिसते आहे, एकदम परफेक्ट अशी आलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.